चौथा भाग श्री व्यंकटेश स्तोत्राचा मागच्या वेळेस 36व्या ओळीपर्यंत झाला होता, ज्याच्यात होतं जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अभेर समर्थे न केला पाहिजे. आज 37पासून सुरू करू. हे माझ्या आवडत्या ओळी आहेत. इथून सम ऑफ माय फेवरेट वन्स. धाव पाव रे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळवा लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहो माझी मती. हेच मागतो पुढता पुढती, परम ज्योती व्यंकटेशा. तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अतिसुगमे. ती मी अल्पमती प्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ते. पद्मनाभा दामोदरा, प्रकाशगहना परात्परा, आदि अनादि विश्वांभरा, जगद उद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णु ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नरसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ते. गुणातीत गुणज्ञा, निज बोधरूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुण प्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधि श्रीवत्सलांछन धरा, भय क्रुद्ध भय नाशना गिरधरा. दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा, असुरमर्दना उग्रमूर्ते. ही 48वी ओळी आज. तर पुन्हा सुरू करू. मागच्या हे जे देवीदास नावाचे ग्रंथ रचयिता आहे संत, त्यांनी निरनिराळ्या प्रकारे म्हटलं की हे सगळं मी ठीक आहे, असं आहे तसं आहे, खूपच खराब आहे सगळ्यात, पण हे तुला काही माहीत नव्हतं, अशातली गोष्ट नव्हती, तरी तू स्वीकार केला आहे मला. आणि आता ते म्हणतात आणि परत थिंक अबाउट दिस, याचाही विचार कर पुढे, त्याच्या व्यतिरिक्त माझं सोड, या गोष्टीचा विचार कर. काय कुठल्या आजपासून. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. जसं तर रुक्मिणी हरणानंतर तिचा भाऊ रुक्मीच्या मागे गदा घेऊन धावत सुटला होता की त्याला आता मारतोच म्हणून पूर्ण. रुक्मिणीने थांबवलं होतं की नको. तर त्याच्या गदेमध्ये अमाप शक्ती आहे की काय माझ्या कर्मांची काय ताकद आहे. किती कुकर्म वाईट कर्म असले तरी चेंदामेंदा करून टाक. सच्चिदानंदा श्रीहरी त्याचं नाव. बरं, गदा नाही तर गदा सोड. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती. अपरिमित म्हणजे इनफायनाईट, अनलिमिटेड. परिमित म्हणजे पेरिमीटर, ज्याला लिमिट आहे, बाउंड्रीज आहेत. अपरिमित म्हणजे बाउंडलेस. तुझं सोड, तुझ्या नामाचीच तर अपरिमित शक्ती आहे. तुझं नाव घेतो मी तर तेथे माझी पापे किती. मग काय राहणार त्याच्यावर. कृपाळवा लक्ष्मीपती, ते आईची आठवण करून देत आहेत त्यांना. एक कृपाळू आहे तू. बरवे चित्ती विचारी. बरवे म्हणजे नीट शांत होऊन प्रेमाने मनात विचार कर. तूच विचार कर असं म्हणतो नीट. तुझे नाम पतित पावन.
पापी लोकांना पवित्र करणारा असं तुला म्हणतात. तुझे नाम कलिमल दहन, हे कलियुगातलं जो मळ आहे, जे कल्मश आहे, यातलं जे वाईटपणा आहे, दहन म्हणजे जाळणार आहे तू. तुझे नाम भवतारण, ह्या भावसागरातून संसारातून अलगद हलका उचलून परीकडे नेणार आहेस तू. संकटनाशन नाम तुझे, ते संकटात नाश करणारा तू, हे तुझं नाव. तर आता प्रार्थना ऐके कमळापती, कमळा म्हणजे लक्ष्मी, तिचा तिचे पती. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहो माझी मती, नामी राहे माझी मती. अशी एवढंच आता मागतं, खूप झालं, हे जमावून झालं, ते पाहून झालं, इथे जाऊन यांना म्हणून. आता एक मागणं शेवटचं, तुझ्या नावात माझी बुद्धी रुतून जा, फसून जा, गुंतून जा, तिथून बाहेर निघू न शको. तुझे नामी राहे माझी मती, हेच मागतो पुढता पुढती, सतत सतत, पुन्हा पुन्हा, पुढता पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा मी तुला हेच मागतो आता बस. तुझ्या नावात मी रथ राहो. परम ज्योती व्यंकटेशा, तिच्या नावा ज्योतिषामपि तज्ज्योती तमस परमुच्यते, जसं गीतेत म्हटलं आहे तसं तो परम ज्योती व्यंकटेश, गिरी पहाडांचा वर राहणारा देव. व्यंकट ईश, व्यंकट म्हणजे कर्व्ड हिल, रोलिंग हिल्स, 7 रोलिंग हिल्समध्ये राहणारा जो देव, सप्तगिरी. तू अनंत, तुझी अनंत नामे, तू ही अनंत, तुझी नावही अनंत, हरि अनंत, हरि कथा अनंता, ताको बहुविधी कहे सब संता, तया माझी अतिसुगमे. ते अनंत म्हणजे एंडलेस नावांपैकी थोडे काही जे सुगम आहे, सोपे आहे, सुलभ आहेत, जेवढे माझ्या लक्षात राहतात, ती मी अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीत असे. ते मला जास्ती विशेष मेमरी नाही आहे, विशेष समजत नाही, विशेष अक्कली नाही, बुद्धी नाही. त्याच्यामुळे जेवढं मला आठवतं, जेवढं सोपं वाटतं, तेवढे नाव मी आठवून तुझी प्रार्थना करतो. ही काय प्रार्थना, की तुझ्या नावात माझी मती राहो. तर कुठले नाव आठवतात हे? देवीदास, श्री व्यंकटेशा, हे व्यंकटेश स्तोत्र आहे ना, पहिला व्यंकटेशा. वासुदेवा, जे सगळ्यांमध्ये वसणारा देव, तो वासुदेव. प्रद्युम्ना, अवतार कृष्णाचा, रुक्मिणीच्या पोटी जन्मलेला. अनंता, अनंत नाग जो आहे शेष. केशवा, केशी दैत्याचं दमन करणारा केशवा. संकर्षणा, ट्रान्सप्लांट जो केला गेला होता रोहिणीच्या पोटातून काढून, जो देवकीच्या पोटातून, राईट, तर तो जो संकर्षण शक्तीने बलराम जो अवतार. श्रीधरा, श्री म्हणजे लक्ष्मीला धारण करणारा. माधवा, लक्ष्मीचा पती. नारायणा म्हणजे पाण्यात वास करणारा, नरनारीमध्ये आयन करतो पण पाण्यात राहणारा, क्षीरसागरात तो नारायण. आदिमूर्ती, द ओरिजिनल वन, पहिला देव. पद्मनाभा, ज्याच्या नाभीतून पद्म म्हणजे कमळ निघाला असा. दामोदरा, हे खूप मोठं पोट असलेला. दामोदर लीला होती त्याची, यशोदा माता बांधायला गेली, उखळला बांधल्या नाही गेला, कारण तो पोट मोठंच मोठं. उदर म्हणजे पोट, दामोदर, सतत फुगणारं पोट फुगणारा तो दामोदर. प्रकाश गहना, ब्राईट, खूप प्रकाश. परात्परा, परा म्हणजे पलीकडचा, पलीकडच्या पलीकडचा, द वन बियॉन्ड द बियॉन्ड, परात्परा. आदी अनादी विश्वंभरा, जे आधी होतं आणि जे नंतर राहील त्या सगळ्या पूर्ण विश्वाला भरणारा. विश्वंभरा. जगत उद्धारा, जगाचा उद म्हणजे वर धारण करणारा, खाली पडलेला ना उचलून पुन्हा जगाला, जसं पृथ्वीला उचलून धरला होता तसं सगळ्या जीवात्म्यांना उद्धार केलेला. या शरीरातून हे जे बोलून राहिलं आहे शरीर किंवा जे ऐकून राहिलं आहे त्याच्यातून तो निघून गेला तर खाली एकदम ड्रॉप डेड खाली पडेल, पण उचलून धरल्यावर आत असल्यामुळे. जगद उद्धारा. जगद ईशा, जगदीशा म्हणजे जगाचा देश.
जगत ज्यात आहे तो जगदीश असा समास आणि जगात जो आहे तो जगदीश दोन्ही प्रकारे समास होतो. समुद्रात पाणी, पाण्यात समुद्र. कृष्णा म्हणजे आकर्षण करणं, सर्व आकर्षक तो कृष्ण. कर्षती आकर्षती सा कृष्ण. कोणी ज्याच्या आकर्षणापासून सुटू नाही शकत. कोणी कुठल्या दृष्टीने आकर्षित, कोणी कुठल्या नात्याने आकर्षित, कोणी शत्रुत्वानी, मैत्रिणी, प्रेमाने, मधुर भाव, वात्सल्य भाव, दास्यभाव, निरनिराळ्या प्रकारे, पण स्टील अट्रॅक्टेड, इंट्रिग्ड, पुल्ड टुवर्ड्स हिम इज कृष्ण. विष्णू या विश्वाच्या अणुत जो व्याप्त तो विष्णू. इन एव्हरी पार्टिकलमध्ये जो कोर आहे तो विष्णू. ऋषिकेशा हृदयाची जी गुहा आहे त्यात जो ईश आहे देव ऋषिक. अनिरुद्धा म्हणजे वन हू विल नॉट बी बाउंड. प्रद्युम्नाचा जो पुत्र होता, नातू होता कृष्णाचा अनिरुद्ध, पण त्याचा अर्थ होता निरुद्ध करणं म्हणजे बाइंड करणं, कंट्रोल करणं. अनिरुद्ध म्हणजे अनकंट्रोल्ड, अनकंट्रोलेबल, वन हू विल नॉट बी कंट्रोल्ड. अनिरुद्धा पुरुष उत्तमा, द हायेस्ट, जसं रामाचं नाव आहे ना, पुरुषोत्तमा. परेशा, पर ईशा, पलीकडचा जो देव आहे. नरसिंहा माणसांमधला सिंह किंवा नरसिंह भगवान. वामन म्हणजे मोठ्यातला मोठा, छोट्यातला छोटा. भार्गव ईशा म्हणजे परशुराम. भार्गव कुळात जन्मलेला जो देव अवतार होता भार्गवेश, तो भार्गवेश म्हणजे परशुरामाचा. नरसिंह, वामन, भार्गवेश हे सगळे त्याचे अवतार. बुद्ध कलंकी जो होणार आहे तो. आणि एवढं सगळं असून जो शेवटी पूर्ण उरलेला निजमूर्ती. हे सगळे एकापेक्षा एक निघाले सगळे त्याच्यातून, पण तो तरी जो जसाच्या तसा उरला आहे तो निजमूर्ती. जसं म्हणतात उपनिषदात, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णातून पूर्ण काढून टाकलं तरी उरला तो पूर्ण, इतका पूर्ण. अनाथ रक्षका, अनाथांचा रक्षक. आदि पुरुषा, ओरिजिनल वन, पहिलावाला. पूर्ण ब्रह्म, ऑल अराउंड ब्रह्म. सनातन, पहिलावाला, नेहमी जो फ्रेश असतो तो सनातन. नेहमी जो रेलेव्हंट आहे, ॲप्लिकेबल आहे, लागू पडतो तो सनातन. निर्दोषा, दोषरहित, अनडिफॉर्म्ड, अनडिग्रेडेड. सकळ मंगळ, मंगळाधीशा. सगळ्या मंगळामध्ये जो मंगलांमध्ये जो मंगल भरून ठेवला तो देव. मंगलानामपि मंगलम, हरिर्नामैव केवलम. सकळ मंगळ, मंगळाधीशा. सज्जन जीवना सुखमूर्ते. सज्जनांचं जीवन आहे तो. सज्जनांचं जीवन त्याच्या भोवती पेरलेलं असतं. सुखाची मूर्ती आहे सुखमूर्ते. गुण अतीता, गुणातीत म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिकच्या पलीकडे जो आहे तो. गुणज्ञ आणि मात्र गुणाच्या पलीकडे असून सगळ्या गुणांना जाणणारा, ज्ञ म्हणजे जाणता, गुणज्ञ. निजबोध रूपा निमग्ना, स्वतःच्या स्वरूपात जो निमग्न आहे, जसा विष्णू शेषशय्येवर अर्धोन्मिलित नेत्रांनी विराजमान असतो, तर तो योगनिद्रित जो आहे तो आपला निजबोध म्हणजे आत्मस्वरूपात रत आहे, निमग्न आहे, एनग्रॉस्ड आहे, इमर्स्ड इन हिज ओन ओरिजिनल फॉर्म, स्टेट ऑफ माइंड. शुद्ध सत्विका, सुज्ञ, शुद्ध सत्व आहे, प्युअर गुडनेस. सुज्ञ म्हणजे न्युआन्स्ड, खूप हायली इंटेलिजंट, डिटेलमध्ये समजणारा, विचार करणारा. सुज्ञ म्हणजे सुईसारखं ज्ञान, वन पॉइंटेड, बारकाव्याने विचार करणारा खूपच. गुणप्राज्ञा, गुणांची प्रज्ञा भरलेली. परम ईश्वरा, परमेश्वरा. श्रीनिधी, श्री म्हणजे चांगुलपणा, गुडनेस, सौंदर्य, ऑप्युलन्स, ऐश्वर्य, संपन्नता, याचा निधी, ट्रेजर, ट्राव, भरलेला याने. श्रीवत्स लांछन धरा. श्रीवत्स म्हणजे लक्ष्मीचं जे चिन्ह आहे ते पेंडंट छातीवर धरणारा. श्रीवत्सम मणिकौस्तुभमच्या मुकुटम जे म्हणतो आपण. भयकृत भयनाशना, भयंकृत आहे आणि भयनाश नाही, एकाच वेळी असं आहे की भीती दाखवणारही आहे आणि भीती दूर करणारही आहे. त्याच कृष्णाची कंसाला भीती वाटते आणि अक्रूराला शांती मिळते त्याला पाहून त्याच वेळी. भयंकृत भयनाशना. गिरिधरा,
पहाडवर उचलला होता गोवर्धन जसा, किंवा कुर्मा अवतारात सुमेरू पर्वत उचलला होता पाठीवर. दुष्ट दैत्य संहार करा, दुष्टांचा दैत्यांचा संहार करणारा. वीरा सुख करा तू एक, मुख्य सुख देणारा तू आहे, मुख्य वीर तू आहेस. आणि आजची शेवटची ओळी निखिल. निखिल म्हणजे अखिलच्या नंतर जो आहे तो. अखिल म्हणजे सगळं, नथिंग लेफ्ट बिहाइंड, एव्हरीथिंग. कॉस्मोसमध्ये, ब्रह्मांडात, सृष्टीमध्ये जे काही आहे ते सगळ्याचं ॲग्रिगेट, सम टोटल हिरण्यमय पुरुष, त्याला अखिल म्हणतात. त्याचे स्तोत्र आहे कृष्णाचं, अखिलम निखिलम. अखिल तर तो आहेच, पण निखिल ते जग मटेरियल झालं युनिवर्सच्या नंतर जो उरला आहे तो निखिल. तर अखिलम मधुरम निखिलम मधुरम मधुराधिपते मधुरम मधुरम. तसं निखिल निरंजन. अंजन म्हणजे डाग है ना. तर निरंजन, स्टेनलेस, इमॅक्युलेट, दाग रहित, नो स्टिग्मा. निर्विकारा, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकार नसलेला. विवेक खाणी वैराग्य. विवेकाची खाण आहे, द सोर्स ऑफ विवेक, वैराग्य. तसंच वैराग्याचा सोर्स आहे एकाच वेळी, वैरागी आहे. मधुमूर दैत्य संहार करा. मधु दैत्य आणि मूर दैत्य, त्याच्यामुळे त्याचं नाव आपलं मुरारी. अरी म्हणजे शत्रू संस्कृतमध्ये. मधुसूदन, सूदन म्हणजे मारणारा. मधु आणि मूर ह्या दोन दैत्यांचा संहार करणारा. असुर मर्दना, मारून काढणार म्हणजे मार देणारा कोणाला, असुरांना जे चांगले नाही आहेत त्यांना, वाईट लोकांना. उग्र मूर्ती, अशा वेळी जो उग्र होऊन जातो, इंटेन्स, फिअर्स, फेरोशस जो आहे, असा तो जो तू. असे आज त्याचे नाव झाले. उद्या 49व्या ओळीपासून 5व्या दिवशी सुरुवात करू. वेंकटरमण गोविंद. जय लक्ष्मी व्यंकटेश. जय श्री कृष्ण.